नवीन अपडेट आज दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी काय आहे तरी सविस्तर माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, आज दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी पवित्र पोर्टलची जी काही रजिस्ट्रेशन करण्याची तारीख आहे ती आज संपत आहे. मित्रांनो, 6 जानेवारी ही लास्ट डेट आहे. ज्या उमेदवारांचे रजिस्ट्रेशन पवित्र पोर्टलवरती करायचे बाकी आहे त्यांनी जरूर अवश्य आज करून घ्यावे, जेणेकरून आपले यापासून वंचित राहणार नाहीत. तर मित्रांनो, आज लास्ट डेट आहे 6 जानेवारी पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन, तर ते अवश्य करून घ्या. त्यानंतर मित्रांनो, पुढील अपडेट आहे ती म्हणजे पवित्र पोर्टलमध्ये अजून जागा वाढण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद असेल किंवा महानगरपालिका, नगरपालिका यामध्ये समावेश आहे. मित्रांनो, जी काही टेट परीक्षा झाली आहे, तर या टेट परीक्षेनंतर जी काही पुढील प्रोसेस होणार आहे शिक्षक भरतीची, तर यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पवित्र पोर्टलमार्फत. त्यानंतर मित्रांनो, पुढील अपडेट आहे ते म्हणजे पवित्र पोर्टलची काय आज लास्ट डेट आहे दिनांक 6 जानेवारीची. तर यासाठी जी काही आवश्यक कागदपत्रे असतील, शैक्षणिक असतील, त्यानंतर तुमची जी काही आरक्षणासंदर्भात कागदपत्र असतील किंवा इतर सर्व कागदपत्रे हे तुमची अवश्य तयार ठेवा. पुढील प्रोसेससाठी लागणार आहेत. शिक्षक भरतीच्या पुढील प्रोसेससाठी जो मी रजिस्ट्रेशनमध्ये जे डॉक्युमेंट वापरणार आहात ते पुढे तुम्हाला व्हेरीफायच्या वेळेस लागणार आहे. त्यामुळे सर्व डॉक्युमेंट तुमचे तयार रेडी फाईलमध्ये ठेवा. त्यानंतर मित्रांनो, पुढचा शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे पवित्र पोर्टलसाठी पुढील नियोजन काय आहे. तर मित्रांनो, जे काय आता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुढे या सर्व उमेदवारांची जी काही गुणवत्ता यादी लागेल, तर त्या संदर्भात पुढील अपडेट ही आपल्याला वेळोवेळी मिळणार आहे. तर सध्या तरी आज रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर पुढील प्रोसेस जी असेल ती गुणवत्ता यादीचीच नक्कीच असणार आहे. त्याला किती वेळ लागू शकतो हे सांगता येणार नाही, मात्र पुढील प्रोसेस नक्कीच मेरिट लिस्ट लागणार आहे जी टेट ज्या उमेदवारांनी दिल्या आहेत. तर अशा सर्व उमेदवारांसाठी ही गुणवत्ता दिली लागेल आणि त्यामधून पुढील सिलेक्शन प्रोसेस होणार आहे. तर मित्रांनो, ही होता छोटीशी अपडेट. व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.